मित्रांनो, चित्रपट समीक्षा करताना माझ्यासोबत असं खूप कमी वेळा होतं की सिनेमा सुरू झाल्याच्या 10 मिनिटाच्या आतच मला प्रचंड फ्रस्ट्रेशन आणि मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते. आधी दैनिकातून, नंतर ऑनलाईन वेबसाईट आणि आता यूट्यूब अशी माझी चित्रपट समीक्षक म्हणून 30 वर्ष लोटली आहेत. आणि त्यामुळेच की काय, वाईटातला वाईट सिनेमा सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. पण असे असूनही असे काही सिनेमा आधेमध्ये येतच असतात जे तुमच्या सहनशीलतेचा अंत अगदी पहिल्या 10 मिनिटापासूनच बघायला लागतात. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी या मराठी सिनेमाचा. असंही मी थोडक्यात करीत असतो. त्यात यावर तर काय बोलावं काहीच सुचत नसल्याने अगदीच थोडक्यात हा रिव्ह्यू असेल मित्रांनो. तर नवरा बायकोचं एक कपल आहे. बायकोला असा संशय आहे की तिचा नवरा ज्या ऑफिसमध्ये कामाला आहे तेथील बॉससोबत तिच्या नवऱ्याचे अफेअर आहे. याबाबत ती नवऱ्याला सारखी बजावत असते आणि जॉब सोडायचा आग्रह करीत असते. पण नवऱ्याला बायकोचे हे आरोपही मान्य नसतात आणि तिचा जॉब सोडण्याचा आग्रह सुद्धा मान्य नसतो. एके दिवशी दोघात नेहमीप्रमाणे वाद चालू असताना बायको स्वतःचं डोकं फोडून घेते, ज्यात तिचा जागीत जीव जातो. आता मेल्यावर या बायकोचा आत्मा नवऱ्याच्या अंगात शिरलाय आणि त्याचं जगणं मुश्किल करतोय. का? कारण आता तिचा नवरा त्या बॉसच्या प्रेमात पडलाय. ही आहे स्टोरी मित्रांनो. यात नवरा बायकोच्या भूमिकेत आहे सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू, तर बॉसच्या भूमिकेत आहे प्रार्थना बेहरे. सुबोधच्या मित्राच्या भूमिकेत आहे अनिकेत विश्वासराव. हो, अनिकेत विश्वासराव सुद्धा सिनेमात आहे. मित्रांनो, मी जसं सुरुवातीला म्हणालो ना, मोजून सुरुवातीच्या 10 मिनिटात मला या सिनेमाच्या बालिश, पोरकट आणि कमालीच्या इमॅच्युअर ट्रीटमेंटचा अंदाज आल्याने आपण यात आता अडकलो असल्याचे फ्रस्ट्रेशन मला आले होते. म्हणजे बघा, ओव्हरऑल लेंथ या सिनेमाची 1 तास 50 मिनिटांचीच आहे. म्हणजे खूपच छोटा आहे सिनेमा. पण तेवढा सुद्धा टॉलरेट होत नसेल तर विचार करा. 80-90 या दशकातले सिनेमे म्हणजे मराठी सिनेमे सुद्धा एवढे भिकार नव्हते. तितका भिकार सिनेमा आहे हा. हो, भिकार एवढा एकच शब्द मला चपखल वाटतो या सिनेमाबद्दल. ना स्टोरीचा पत्ता आहे, ना स्क्रिप्टचा पत्ता आहे, ना सादरीकरणाचा, ना डायलॉग्स, ना अभिनय, ना गाणी, ना बॅकग्राऊंड म्युझिक. काही एक धड नाही आहे या सिनेमाचं. म्हणून मी जास्त डिटेलमध्ये सांगत बसून पुन्हा माझे मानसिक स्वास्थ्य नाही बिघडवून घेऊ शकत. पुन्हा एकदा तेच सांगतो, या सिनेमात चांगलं काय आहे तर काहीच नाही. अगदी सुबोध भावेसारख्या गुणी आणि प्रतिभावान कलाकाराचा अभिनय सुद्धा बकवास आहे या सिनेमात. मुळात पटकथा आणि दिग्दर्शन इतकं जुनाट, इतकं पोरकट पद्धतीचं आहे, त्यामुळे सुबोध तरी काय करणार. मुळात असला तद्दन टुकार सिनेमा त्याने एक्सेप्ट कसा केला याची मला नवल वाटते. एकाही कलाकाराचा अभिनय धड नाही आहे. दिग्दर्शनाचे द सुद्धा सिनेमात नाही आहे. थोडक्यात हा सिनेमा म्हणजे 1 तास 50 मिनिटांची शिक्षा आहे. थिएटरमध्ये जाऊन तर सोडाच, तर घरी फुकट समोर आला तरी ढुंकूनही बघू नका, विचारही करू नका. हा तुम्हाला जर एखाद्याला छळायचे असेल, एखाद्याला फ्रस्ट्रेट करायचे असेल, एखाद्याचा बदला घ्यायचा असेल तर त्याला हा सिनेमा बघायचा सल्ला द्या. तुमचा बदला पूर्ण झाला म्हणून समजा. नो स्टार रेटिंग फ्रॉम माय साईड. बेटर हाफची लव्ह स्टोरी नाव आहे, पण हाफ स्टार देण्याच्या लायकीचा सुद्धा हा सिनेमा नाही आहे. अखेर सुबोधला हात जोडून एवढीच विनंती आहे, मित्रा, तुझ्याकडे बघून येतात रे लोक सिनेमाला. प्लीज असं करू नको. मराठी सिनेसृष्टीतील काही मोजक्या मान्यवर कलाकारांपैकी तू एक आहेस. आमच्या मनातलं तुझं स्थान असं डळमळीत नको होऊ देऊस असले सिनेमे स्वीकारून, प्लीज. तर मित्रांनो, तुम्हाला हा बेटर हाफची लव्ह स्टोरीचा बॅड रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.